राधिकाला काय यायचं असेल? गॉड नोज. ते डिवोर्स बद्दल बोलायला येत असेल का? म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा असेल. नाही, मला नाही वाटत तसं. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज, पण तू तिच्या बोलणार काय रिॲक्ट होऊ नकोस. मी नाही रिॲक्ट होणार काही, पण ती समोर आली ना की माझं डोकंच सकत. असं वाटतं ना तिला आली का? हे काय? चेकबुक आहे. पैसे हवेत ना? काय बोलतेस तू राधिका? वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही. किती पैसे हवेत तुम्हाला तेवढं सांगा. याच्यावरती लिहा रक्कम. तुझ्याकडून कशाला घेऊ मी पैसे? मग आईंकडनं पैसे मागताना लाज नाही वाटली तुम्हाला? हो, मागितले मी पैसे. माझ्याच आईकडून घेतले मी पैसे. काय प्रॉब्लेम आहे तुला? हा माझ्या आणि आई मधला व्यवहार आहे, कळलं ना? नाही, तुझ्या नाकाला का मिरच्या जोमल्या? आईने मला मदत केली म्हणून नाही की याही पैशांवर तुझा डोळा होता? हा? शी, मला तर कीव येते तुमच्या बुद्धीची. तुम्हाला पैसे देण्यासाठी आईंना दागिने विकायला लागले. काय? हो, मग काय करणार क्या? तुम्हाला पैसे हवे होते ना? चल राधिका, उगीच काहीतरी बोलू नकोस, काहीतरी कहाण्या रचू नकोस, कळलं ना? खोटं वाटतंय का? बघा, ही रिसिट आहे. ते बघून घ्या ना एकदा तुम्ही. आपल्या मुलाला पैसे देण्यासाठी आईला काय काय करायला लागत आहे पहा. व्हॉट म्हणजे? ए बघा, बोलायचं नाही मध्ये. लाज नाही वाटते तुम्हाला आईंकडनं पैसे मागताना? का मागितले त्यांच्याकडनं पैसे? सांगा ना, का मागितले? मुलाचं कर्तव्य तर तुम्ही कधी पार पाडलं नाही. त्यांचे जे संस्कार होते ते सुद्धा धुळीला मिळवले. सतत अपमान केला त्यांचा, त्यांची किंमत ठेवली नाही. कुठल्या हक्कानं तुम्ही त्यांच्याकडनं पैसे मागितले? का त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन राहिला तुम्ही? काय तू बोल ना काहीतरी. आमची काय चूक आहे? आम्हाला काय माहिती त्या ज्वेलरी वगैरे विकतील? आम्हाला काही माहिती नव्हतं. पण यांना हे माहिती होतं आपली आई भोळी आहे, आपल्याला मदत करणार. आपण कसंही वागो, काही करो, तिने मदत करायलाच हवी, कारण आई आहे ती. पैसे हवेत ना तुम्हाला? मी देते पैसे. हे घ्या, द्या. तुम्हाला काय पैसे हवेत ना ते द्या इथे आणि घ्या ते पैसे. हे राधिका, पास झाला. अजून तुझ्याकडून पैसे घ्यायची वेळ नाही आली माझ्यावर, कळलं ना? आणि तू काय आईची वकिली करायला आलीस इथे? जो काही व्यवहार झाला ना तो माझ्या आणि आईमध्ये. एक एक पै मी आईची परत करणार आहे, कळलं? आणि तोपर्यंत आईला लुटत राहणार, कारण तुम्हाला माहितीये आई काही हिशोब ठेवणार नाही. पण तो आहे ना वरचा, तो सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो. तेव्हा त्याची भीती बाळगा. हा ना, तुम्ही काय बघताय? असं तर येऊन सुनवून जाते आपल्याला. प्लीज यार, तू कर काहीतरी आता. राजवाडे, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून आपली कंपनी बुडण्यापासून वाचेल? मला वाटतं आपण आपली कंपनी एखाद्या कंपनीला चालवायला द्यायला हवी, किंवा त्या कंपनीबरोबर 80-20% पार्टनरशिप करायला हवी. नाही म्हणजे आपल्याला चांगला सपोर्ट मिळेल. करेक्ट, माझं पण असंच मत आहे. पण तुमच्या मते आपण कोणाला अप्रोच व्हावं? ज्या 3 लिडिंग कंपन्या आहेत ना, त्या कंपन्यांबरोबर आपण बोलूया आणि मीटिंग करूया. मी जरा साशंक आहे. म्हणजे ALF सारखी बुडणारी कंपनी कोण विकत घेईल?
तू ना वेडा आहेस. तिने चेकबुक दिलं होतं ना, मग टाकायची ना अमाऊंट, पैसे घेतले असते तिच्याकडनं, रिव्हेंज झाला असता चांगला. नको त्या गुड फॉर नथिंगचा विचार करू यार. ते सोड ना, आता पुढे काय करायचं असा विचार. ए वेट सेकंड, तू त्या महाडिकचं काहीतरी म्हणत होतास मगाशी, प्लॅन केला आला होता तेव्हा, त्याचं काय झालं? अरे हो, महाडिक सरांना फोन करायचा होता. हा मी लगेच ट्राय करतो. काय झालं? एक कामात असते बघू. पण काय माहितीये का, आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न करायलाच हवे. नाही तर त्या गुरुनाथमुळे आपण सुद्धा बिकलेला लागू. राजवाडे सर, मी जरा बाहेर जाऊन येतो, थोडं काम आहे. या नो प्रॉब्लेम. हॅलो. हा हॅलो महाडिक सर, मी गुरुनाथ बोलतोय. माहिती आहे, तुमचा नंबर सेव्ह आहे. सर ते जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मला. कशाला? तर मी फार वेळ नाही घेणार, एक 15 मिनिटं मला भेटाल का? मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटूनच महत्वाचं काय ते बोलतो ना. ठीक आहे, पण 10 मिनिटं फक्त. हा सर, मी लगेच येतो. हा थँक्यू. महाडिक सरांना मला आत्ता भेटायचंय. चल मी लगेच जाऊन. आता कुठे मावशी आहे, थांब ना. तू भेटून घे ना त्यांना. हा बोलून घे, मी आलोच. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. पण सांग काय होतंय. जेनी, राधिका वहिनी आलं की ही फाईल त्यांना जरा नजरे घालून घालायचं. चेक करतील त्या. आल्याच. या वहिनी या. सगळं ठीक? हो, नाही काही गोष्टी ठीक नव्हत्या, पण त्या ठीक करून आले. अशा गोष्टी वेळीच ठीक केलेल्या बऱ्या असतात नाही. ठीक आहे, चला आता सगळं नीट आहे, तर आपण मीटिंगला सुरुवात करूया. जिनी, येस मॅम. बोलव सगळ्यांना. येस मॅम. फाईल. जरा नजरे घालून घाला फाईल. हॅलो, राधिका मसाले. हॅलो, मी एल.एफ. मधनं राजवाडे बोलतोय. ओ हॅलो सर. राजवाडे सर. येस सर. जेनी, मला जरा राधिका मॅडमशी बोलायचंय. ओके, एक मिनिट. ही वॉन्ट्स टू टॉक टू यू. स्पीकर वरती टाका. हा सर बोला, राधिका सुभेदार बोलतीये. हा राधिका मॅम, मी राजवाडे बोलतोय एल.एफ. मधनं. नाही, सध्या तुम्हाला एल.एफ. ची परिस्थिती काय ती माहितीच आहे. त्या गुरुनाथने त्या मुलीच्या नादाला लागून कंपनीची वाट लावून टाकली. त्या शनायाबरोबर लफडी करून त्यांनी कंपनी रसातळाला नेलीच आहे. शिवाय तिच्या संगनमताने 24-25 कोटी रुपयांचा फ्रॉड सुद्धा केलेला आहे. आपण मुद्द्याचं बोलूया का? हा, तर राधिका मॅडम, आम्ही आता असं ठरवलंय की आमच्या कंपनीचे शेअर्स विकायचे. त्याकरता 3 नावाजलेल्या कंपन्यांना आम्ही बोलवणार आहोत, आणि जो कोणी ह्या शेअर्सची जास्त बोली लावेल तो एल.एफ. चा मालक होईल. सगळ्यात पहिलं आम्हाला तुमचं नाव समोर आलं, कारण तुमच्या कंपनीचं आजचं मार्केटमधलं रेप्युटेशन, तुमची कामाची पद्धत, तुमची धडाडी पाहता सर्वात प्रथम तुम्हाला सांगावं असं मला वाटलं, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. प्लीज जरा तुम्ही विचार करा आणि मला सांगाल ना? हो, कळवते सर. आणि थँक्यू. राधिका मसालेला तुम्ही कन्सिडर करताय, थँक्यू सो मच. सांगते. ओके, थँक्यू. गुरुनाथ सुभेदार, तुमची एक चूक तुम्हाला आयुष्यभर महागात पडणार आहे. वहिनी, हे खरंच फार छान झालं.
तुमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार. मग ते काय बोलत होते? इज इट ट्रू? वहिनी वहिनी कसलाही विचार करू नका, ताबडतोब हो म्हणा. वहिनी, जी कंपनी आम्ही गुरुनाथचा उद्दाम वागण्यामुळे सोडली, ज्या कंपनीमध्ये आमचं करिअर घडलं, ती कंपनी चक्क विकत घेण्याची संधी आली आहे समोर. सिम्पली अनबिलिव्हेबल. हो, दिस इज रिअली एक्साइटिंग वहिनी. वहिनी, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस इतका लवकर येणार हे कधी कल्पना पण केली नव्हती. ओके ओके, मग सगळ्यांची एक्साइटमेंट मी समजू शकते, पण मला असं वाटतं आनंद भाऊजी की आपण जरा प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. आपली तेवढी तयारी आहे का, आपल्याकडे तेवढं भांडवल आहे का, हे एकदा पाहिलं पाहिजे ना. शेवटी जबाबदारी आपल्यावरती आहे. नाही म्हणजे श्रेयस, आपण आपलं फायनान्शियल स्टेटस एकदा चेक केलं पाहिजे. नाही वहिनी, बरोबर आहे तुमचं. नाही वहिनी, मगाशी एक्साइटमेंटच्या भरात मी म्हंटल की हो म्हणून टाका, पण मी चेक करतो सगळं. पण माझ्या अंदाजे आपल्याकडे एवढे फंड्स नाहीत की आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणात विकत घेऊ शकतो. तेच तर ना, मग कसं करणार आहे आपण? हो, आपण असं करूया ना, आपण बाहेरनं फायनान्स घेऊया. नाही, पण आनंद, बाहेरून म्हणजे कुठून घ्यायचा? सर हल्ली ते प्रायव्हेट फायनान्सर्स असतात ना. श्रेयस, त्यांचं व्याज किती असतं माहिती आहे ना तुला? हो, पण आता आपल्याकडे बाकी दुसरं ऑप्शन. आपण असं करूया, आपण सौमित्रशी बोलूया का? यू कॅन इन्व्हेस्ट. नो, नाही आनंद भाऊजी, नको असं करायला. काय मैत्री आणि बिझनेस याच्यामध्ये मला गल्लत नाही करायचे. नको, खरंच नको असं. हा, एक उपाय आहे. आपण असं करू शकतो की आपण साठेबाईंशी बोलू शकतो. आपण त्यांचा सल्ला घेऊया. हो, चालेल की. हो, हे बेस्ट आहे. ते आपल्याला करेक्ट मार्गदर्शन देणार. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला त्यांना भेटायचं असेल तर लवकरात लवकर भेटावं लागेल आता. हो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे चेक केलं पाहिजे की याच्यामध्ये काही रिस्क तर नाही ना. काय तुमच्या सगळ्यांची आयुष्य लागली. मला माझ्या स्वप्नासाठी तुमचं आयुष्य पणाला नाही लावायचं. अरे नाही वहिनी, असा अजिबात विचार करू नका. गीता में कृष्ण जी ने क्या कहा है? अरे हम क्या लेकर आए थे जो साथ में लेकर जाएंगे? सब मोह माया है. परिवर्तन ही संसार का नियम है. हो, बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर. आता पहा ना, आपण हे ऑफिस घेतलं तेव्हा काय होतं आपल्याकडे, पण घेतली ना रिस्क. एका श्रद्धेने, एका विचाराने आपण एकत्र आलो, काम केलं, प्रामाणिकपणाची ढाल बनवून सगळ्या गोष्टींशी लढलो, संकटांवरती मात केली. पुन्हा लढूया. जेनी. येस मॅम. तू असं कर, साठे मॅडमना फोन कर. आपण लवकरात लवकर त्यांना भेटूया. ओके मॅम. महाडिक सर, मला खरंच माफ करा. मी खूप बेजबाबदारपणे वागलो, मी खूप बेदरकारपणे वागलो. गुरुनाथ, आता त्याचा काही उपयोग नाहीये. नाही सर, असं म्हणू नका. मी ज्या काही चुका माझ्या हातून झाल्या ना, त्याची मनापासून माफी मागायला आलोय मी. तुम्ही मनापासून माफी मागून काही उपयोग नाहीये गुरुनाथ. सर, पण तुम्ही मला ओळखता सर. आधीपासून तुम्ही माझ्याच बाजूने होतं म्हणून मी त्या आशेनंच तुम्हाला भेटायला आलोय. सर, तुम्हाला माझा परफॉर्मन्स माहितीये. मी ALF ला कुठून कुठे नेलंय हे सुद्धा तुम्ही पाहिलंय. त्यामुळे सर, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मला एक संधी द्या. सर, मी आजही तोच गुरुनाथ सुभेदार आहे ज्यानं त्याच्या कर्तृत्वानं ALF ला नंबर 1 पोझिशनवर नेऊन पोहोचवलं. सर, आजही माझ्याकडे तीच हुशारी आहे
तोच अनुभव आहे. मी मान्य करतो, पण गुरुनाथ सुभेदार आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये की आपण ही बुडणारी कंपनी वाचवू शकू. नाही सर, असं म्हणू नका तुम्ही. मला फक्त एक संधी द्या सर, मला फक्त एक संधी द्या. मी पुन्हा एकदा ALF ला नंबर 1 पोझिशनवर घेऊन जाईन. आता मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो. बहुतेक आम्ही ही कंपनी कुठल्या तरी कंपनीला हँडओव्हर करणार आहोत. त्या नवीन कंपनीच्या मॅनेजमेंटशी मी तुमच्याविषयी बोलून बघीन. बघू काय होत आहे ते. सर अहो, हे असं करणं म्हणजे फेल्युअर आहे माझ्यासाठी. हे माझी हार आहे. इट्स टू लेट. पण होप सोडू नका, कारण कसं आहे माहितीये का गुरुनाथ सुभेदार, काही गोष्टी माझ्या हातात राहिलेल्या नाहीयेत. तेव्हा बघू काय होत आहे ते. सध्या तुम्हाला ALF ची परिस्थिती काय आहे ते माहितीच आहे. त्या गुरुनाथने त्या मुलीच्या नादाला लागून कंपनीची वाट लावून टाकली. त्या शनायाबरोबर लफडी करून त्यांनी कंपनी रसातळाला नेलीच आहे. शिवाय तिच्या संगनमताने 24-25 कोटी रुपयांचा फ्रॉड सुद्धा केलेला आहे. हा तर राधिका मॅडम, आम्ही आता असं ठरवलंय की आमच्या कंपनीचे शेअर्स विकायचे. त्याकरता 3 नावाजलेल्या कंपन्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि जो कोणी ह्या शेअर्सची जास्त बोली लावेल तो ALF चा मालक होईल. मॅम मॅम काय ग जेनी? काय झालं? कसला एवढा विचार करताय? काय नाही, हे असं नुसतं बसलं, काही काम नसले ना की मनात विचार थैमान घालतात नुसते. आय नो, होतं असं कधी कधी. किती म्हटलं तरी मनात विचार आल्याशिवाय राहतच नाही. मॅम आय नो तुम्ही कशाबद्दल बोलताय. मॅम, राजवाडे सरांचा कॉल आला तेव्हा ते गुरु सरांबद्दल जसे बोलले, मॅम आम्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. मॅम तुम्ही खूप हर्ट झालात ना. मॅम मी पाहिलं तुम्हाला. बघ स्वतःची इमेज किती खराब करून घेतली यांनी. मॅम sometimes I feel so bad. मॅम गुरु सर is such a brilliant man. इतके हुशार आहेत ते, so prompt in his work, such an ideal professional. But one woman came and मॅम ती शनाया, ती आली आणि सगळं डिस्टर्ब करून टाकलं. सरांचं प्रोफेशनल लाईफ आणि आता पर्सनल सुद्धा. हो, पण यांना कळायला पाहिजे ना हे. तुला सांगते जेनी, राजवाडे सर बोलले ना, मला खरंच खूप वाईट वाटलं. एक काळ असा होता का मला यांचा अभिमान वाटायचा. कोणी काही यांच्या विरुद्ध बोललं तर लगेच बोलायचे नाही, ऐकवायचे त्यांना. आणि आता लाज वाटून राहिली. मी फक्त इतकंच म्हणेन का यांना लवकरात लवकर उपरती हो.